नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा, हे आहे सकाळचं टायमिंग. अमृता लागलेले आहे चहा बनवायला. तर आता आज सुरुवात चहापासूनच आहे. तर याच्या पहिले पण म्हणजे चहा अमृता उठल्यानंतर बनवायला लागलेले आहे. कारण पहिले मी जेवण वगैरे बनवलेलं आहे, कारण मिस्टरांना जेवण वगैरे बनवून द्यावं लागते. त्यामुळं मी काय केलं, वरण पुन्हा वाटाण्याची भाजी आणि चपाती बनवलेली होती आणि थोडा स्वयंपाक माझा शिल्लक होता. नंतर अमृताने उठल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि मग दूध वगैरे आणून ती चहा बनवायला लागलेले, बघू शकताय. आणि तिला उठलं की पहिला चहा लागतो, मस्तपैकी अद्रक वगैरे टाकून. आणि नंतर मग ती देवपूजा वगैरे चालू होते. कारण माझं दुसरं सकाळी उठल्या जेवणाची तयारी करायची चालू असते, त्यामुळे तीच देवपूजा करत असते. कधी कधी तरी मी ज्या वेळेला माझा उपवास असतो ना, त्या दिवशी मी देवपूजा वगैरे करत असते. तर आकाश पण आता उठलेला आहे, त्याला पण म्हटलं चल, त्याला पण चहा ठेव आणि तुला पण ठेव. आणि आता बघा किती 8:30 वाजलेत. तर उन्हाळा एवढा चालू झालेला आहे. 8 वाजल्यापासूनच ऊन खूप वाढलेलं आहे, उष्णता तर एवढी तयार झालेली आहे. तर आता चहा वगैरे तर इथं घेतलेलं आहे चहा ओतून. आता चहा घेणार आहे. आणि नंतर काय झाले माहिती आहे का, हरभरे इथं आमच्या घराजवळ विकायला काढले होते, त्यामुळं 10-15 किलो मी हरभरे घेतले होते. आणि मग मुलं काय करायचे, थोडंसं हरभरे घ्यायची आणि भिजवायला टाकायची. मग त्यात खडं वगैरे असायचं, तर म्हटलं चला स्वच्छ करून घेऊ मस्तपैकी. तर त्यात भरपूर असं घाण होतं बरं का, म्हणजे काटक्या पुन्हा मातीचे खडे असं आणि फुटलेले हरभरे असं बरंच काही होतं. तर ते असं मी निवडून घेतलेलं आहे छानपैकी. म्हणजे नंतर जरी आपल्याला भाजी वगैरे बनवायची म्हटलं, खायला जर भिजू टाकायचं म्हटलं तर पटकन टाकता येते. आणि आपल्याला हरभऱ्याची पण भाजी छान बनते बरं का. आपण संध्याकाळी त्याला पाण्यात टाकायचं आणि सकाळी भाजी बनवायची. आणि जर पाण्यात टाकून रात्रभर भिजवून जर सकाळी थोडं थोडं जर खाल्लं ना, तर आपल्या शरीरावर पण चमक येते. आणि हरभरा खाण्याचे भरपूर असे काहीतरी फायदे आहेत, तर त्याला एका दिवशी नंतर सांगेन. दारात आपल्या झाडं वगैरे बघा, आता छोटीशीच आहेत पण त्याला कळ्या वगैरे छानपैकी आलेल्या आहेत. आणि इथं पक्ष्यांना थोडंसं पाणी पण ठेवलेलं आहे, कारण सगळ्यांनीच असं पक्ष्यांना पाणी ठेवत जावं. कारण काय म्हणते, उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात माणसाला कसं तहान जरी लागली तर ते पाणी मागून पिऊ शकतात, तसं पक्ष्यांना नाही मागता येत. त्यामुळं सगळ्यांनीच आपल्या दारात थोडंसं भांडं भरून जर ठेवलं ना, तर दिवसभर त्यांना पाणी पिता येतं. आणि आपलं पण पुण्य जरा वाढतं. पक्ष्यांना म्हणतात खायला घातलं, पाणी दिलं ना, आपलं पुण्य वाढत असतं. त्यामुळे थोडंसं खायला पण टाकायचं आणि पाणी पण ठेवायचं. आम्ही रोज तसं करत असतो. उठलं की पहिलं पक्ष्यांना पाणी घालणं, थोडं खायला घालणं, आणि मग नंतर आपली काय कामं असतील ती. आणि इथं दारात मिरची झाडं लावलेत, बघू शकताय. छोटे छोटे आहेत पण मिरच्या लागायला तर चालू झालेत. कारण मध्ये मसाला बनवायला ज्या मिरच्या आणल्या होत ना, तर ते बी शिल्लक राहिले होते, तर मी ते बिया रोपं उगवण्यासाठी टाकले होते. त्याची रोपं उगवून नंतर आम्ही ती झाडं लावलेत. तर आता फुलं लागून त्याला मिरच्या वगैरे लागलेल्या आहेत. तर हे आहे बघा दुपारचं टायमिंग. तर मुलं म्हणले मम्मी शेवाळ्या बनव गोड, तर त्यासाठी मी अशा शेवाळ्या बनवल्यात. आमच्यात गोड जास्त खातच नाहीत, तिखटच असतात. पण आज म्हटलं गोड बनवू चला, त्यामुळं आज मी गोड शेवाळ्या पण बनवल्या. आणि भरण्या वगैरे धुवून ठेवल्या होत्या हरभरं भरून ठेवण्यासाठी, कारण एवढे हरभरे आपण खाऊ शकत नाही. त्यामुळं भरण्या धुवून घेतल्या आणि हरभरं निवडून घेतलं. आता एका भरणीत मी पावडर वगैरे लावून ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून त्याला कीड वगैरे लागणार नाही, ते भरपूर दिवस असं टिकेल. वर्षभर तरी आपणाला हरभरे संपत नाहीत, त्यामुळे पावडर लावून ठेवायची. आणि एक भरणी मी अशी ठेवलेली आहे वर आपणाला भाजी वगैरे बनवायला भिजवून खाण्यासाठी. तर आता पावडर वगैरे काही आणलेलं नाही, मी भरून ठेवले. आता उद्या पावडर आणून मी मिक्स करणार आहे आणि नंतर ठेवणार. हे एवढे हरभरे ठेवलेत आपणाला रोजच्या म्हणजे रोजच्या वापरासाठी. तर आता इथं शेवाळ्यासाठी पाणी वगैरे उकळलेलं आहे, त्यात थोडं मीठ टाकलं आणि आता शेवाळ्या भाजून घेतल्यात बरं का छानपैकी अशा तेलामध्ये. मग भाजून घेतल्या म्हणजे काय होतं माहिती आहे का, चिकट होत नाहीत शेवाळ्या, सळसळीत होतात. आणि जास्त वेळ शिजवायचं नाही, थोडं 5 मिनटं शिजवलं की पाणी ओतून काढायचं. आणि शेवाळ्याचं पाणी आमच्या मिस्टरांना आवडतं, त्यामुळे मी काय केलं आहे, ते पाणी एका भांड्यामध्ये काढून ठेवलं. त्यात थोडं हळद आणि मीठ टाकून त्यांना द्यावं लागतं आणि त्यांना आवडतं पण, त्यामुळे मी ती साईडला काढून ठेवलेलं आहे. आणि बघू शकता आता शेवाळ्या पण आपल्या शिजलेत. आता पाणी काढून घेते. जास्त काय पाणी काढलेलं नाही, थोडंच काढलेलं आहे मी पाणी. आणि शेवाळ्या शिजवून झाल्या, पाणी काढलं की नाही, त्यामध्ये साखर आणि थोडं दूध टाकायचं. म्हणजे शेवाळ्या आणि 5 मिनटं झाकून ठेवायच्या, म्हणजे सळसळीत राहतात आणि आपल्याला खायला पण छान वाटते.
तर मैत्रिणींनो, आमचा व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगत जावा बरं का. आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करत जावा. तुमच्या एका कमेंटमुळं आणि लाईकमुळं आम्हाला प्रोत्साहन मिळतं. आणि नक्कीच लाईक करा बरं का. आणि व्हिडिओ पण कसा वाटतोय ते पण सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल पण धन्यवाद. तर चला, बाय बाय, भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये.